ओके ना. जर आवाज दिला तर 100 लोक गोळा करेल असं आपण म्हणतो. हॅलो. हॅलो. हा बोला. मैम मैं क्लास क्लास में हूँ मैम. आफ्टर आफ्टर 4:30 कॉल करो प्लीज. ओके. 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 सो मी काय सांगत होतो की हक्काने 50 लेकरांना गोळा करा. छानपैकी समर कॅम्पच्या नावाखाली मस्तपैकी बिचारांना शिकवा. छानपैकी त्यांना पण तुमच्याशी मैत्री जमेल. त्याच्यातून अर्धे कार्डे पडून जातील हं. एक पण लक्षात ठेवा. हा, असं काही नाही फुकटात दिलेला सर्वांना पचने नाही पडत. हा, परत सांगतो. हा, जे फॅक्ट आहे ती फॅक्ट आहे. त्यांना तुम्ही रोज चॉकलेट खाऊ घातली ना, चॉकलेटसाठी तर रोज येतील लागल्यास. पण काही दिवसांनी, 2-4 दिवसांनी त्याच्यातले निम्मे पडून जातील जयश्रीताई. कारण सर्वांनाच फुकटाचा पसनी पडणार आहे का डोस? नाही पडणार आहे. पण त्यातला एखादा जरी तुम्हाला एकलव्य भेटला आणि तो शिकला, आणि शिकल्यानंतर मी नेहमी म्हणत असतो की वैशालीताई शिकल्यानंतर तो मोठा झाला, आणि मोठा झाल्यावर त्याने गावभर सांगितलं की वैशाली पाटील ताईंनी मी जेव्हा दुसरीत होतो तेव्हा मला अबॅकस शिकवलं होतं, आणि तेव्हापासून माझी गणिताची भीती निघून गेली. आणि तेव्हापासून मला इतकं भारी वाटायला लागलं की बघा बरं, आपल्याला एक पाहिजे. लाख तर आपल्याला शिकवायचेच आहेत, हजारोंपर्यंत तर पोहोचायचे आहेत, पण त्याच्यातून एकाला जरी आपण परिवर्तन घडवून आणलं, तो एक जरी एक चांगला नागरिक तयार झाला, तो भारताचा एक पुढचा भावी पिढीतला एक सैनिक झाला, तो आधारस्तंभ झाला या देशाचा, समाजासाठी काहीतरी त्याला परिवर्तन करण्याची इच्छाशक्ती झाली, तरी आपलं जे काय आपण म्हणतो ना की आपण व्रत घेतलेलं सार्थकी होतं. सार्थकी होतं. किंवा मी असं नेहमी म्हणत असतो स्वार्थाने की ननंदबाई जाऊबाई बरोबर आहे, आणि तो झाला PSI, आणि भर रस्त्यावर त्याने गाडी बाजूला लावावी आणि येऊन शाल्यूट मारावा आमच्या वैशाली ताईंना, आणि सांगायचं मॅम ओळखलं का, मी तुमचा दुसरीतला विद्यार्थी, जेव्हा तुम्ही मला अबॅकस शिकवत होत्या, आणि जेव्हा तुम्ही मला बदलून बदलून काही जे काय असेल प्रेमाने तुम्ही मला सरळ केलं, आणि त्याच्यामुळे मी PSI बनू शकलो. बघा बरं, त्यावेळेस तुम्हाला राष्ट्रपती पदक मिळाल्यासारखं वाटेल जाऊबाई ननंदबाई बरोबर राहिल्या तर. तुम्ही गावभर म्हणाल बघा, मी असताना मी एका काळी कधीतरी शिकले होते आणि कोणाला तरी शिकवलं, आणि मी सांगत होते ना, मी खूप ग्रेट आहे. तुम्हाला खोटं वाटत होतं. तेव्हा सर्टिफिकेटची गरज राहणार नाही तुम्हाला, राष्ट्रपती पदकची गरज राहणार नाही. पण साऱ्या गावभर तुमची बातमी जाईल की अगं बाई, वैशालीकडे शिकलेलं पोरग एक PSI झालं, आणि भर रस्त्यात गाडी लावली आणि त्याने शॅल्यूट मारला तिला. याच्यापेक्षा राष्ट्रपती पुरस्कार, मला वाटतं शिक्षकाचं मोठं धोरण असूच शकत नाही. स्वार्थ असे असले पाहिजे. स्वार्थ पण असले पाहिजे. जरूर स्वार्थासाठी मी पण स्वार्थी, तुम्ही पण स्वार्थी आहेत, एव्हरी वन स्वार्थी. लहान पिल्लू जन्माला येतं ते सुद्धा स्वार्थी असतं, लक्ष्मीताई. पण स्वार्थ हे आगळे वेगळे असले पाहिजे, आणि शिक्षकाचे स्वार्थ तर निश्चितच वेगळे असले पाहिजे. शिक्षकाचं रिटायरमेंटला किती PF मिळणार आहे किंवा किती ग्रॅज्युटी मिळणार आहे, याच्यापेक्षा माझ्या कार्यकाळातले किती विद्यार्थी सायंटिस्ट किती झाले, प्राध्यापक किती झाले, डॉक्टरेट किती झाले, ते परदेशात किती आहेत, किती IPS अधिकारी झाले. जर हे झालं असेल तर खऱ्या अर्थाने मी पेन्शन घेण्यासाठी किंवा मी ग्रॅज्युटी घेण्यासाठी मी लायबल आहे, असं कदाचित शिक्षकांच्या मनात असलं पाहिजे. नाही ते बाबा जमा करून घ्या, नाही दिला तरी चालेल, लागल्यास मी म्हातारपणापर्यंत मी शिकवत राहील, असं एक मोठं धोरण असलं पाहिजे. असं करू नका कोणी. सांगतोय भाऊ म्हणून सल्ला देतोय. कदाचित काही शिक्षक असतील तर ते म्हणतील बापरे, आता भलताच काहीतरी सांगतोय. असं नाही. असं करू पण शकतात, पण धोरण असलं पाहिजे. आमच्या त्या संगीताताईंना पटलं, असं करू पण शकतात, असं धोरण असलं पाहिजे. सो एक आजचा जो एक मी मुद्दाम तुम्हाला मोटिवेशनसाठी या सगळ्या गोष्टी सांगत असतो. अबॅकस तो कोणीही शिकवेल, कोणीही शिकवेल. नाही काय तर युट्यूबवर पण कोणीतरी खूप सारं वेगवेगळं काहीतरी अ, शिकवत असतात. सो आजचा जो पार्ट होता तो फार इम्पॉर्टंट. इकडे लक्ष द्या प्लीज प्लीज. काय करायचंय, पुन्हा परत प्रेझेंटेशन मध्ये जातो, आहे माझ्याकडे वेळ, इकडे लक्ष द्या. या प्रेझेंटेशन मध्ये गेल्यानंतर काय करायचं, इकडे लक्ष द्या. कुठलाही अंक घेतला मी, इकडे लक्ष द्या, आता 99 आहे, म्हणजे 0 आणि 99. 99 म्हणजे एव्हरीथिंग इज पॉसिबल. म्हणजे 99 मध्ये तुम्ही काही पण मायनस करू शकतात, आणि 0 मध्ये तुम्ही काही प्लस करू शकतात. हे दोघं अप्रोच आहेत. एक कुठलाही अंक घेतला प्लीज, आता याच्याकडे नाही बघितलं तरी चालेल. फॉर एक्झाम्पल मी कुठलाही अंक घेतला, 28 घेतला सर्वजण, प्लीज इकडे लक्ष द्या.
28 घेतला. घ्या माझ्याबरोबर सर्वजण. मला काय शिकवायचं तुम्हाला इकडे लक्ष द्या. 28 घेतला. आता 28 घेतल्या घेतल्या -16 मी करू शकतो. आता मी खूप साऱ्या गोष्टी बोलेल, पण मी -16 करू शकतो ना. -10 केला आणि -6 केला. मग मी लगेच -16 लिहायचा. प्लीज इकडे लक्ष द्या. -16 लिहायचा. मग मला आन्सर पण जस्ट तुम्हाला असं काही डाऊट किंवा कोणाला तरी लिहायला पण सांगायचं. शेजारी आपण जरा बिगनर आहोत, आपण जरा नवीन आहोत. तुमचे हात पुन्हा परत रायटिंग कराल किंवा तुमच्याकडे आता सध्या अबॅकस टूल नाही, म्हणून मी तुम्ही अबॅकस टूल बनवण्याची पण मी लिंक तुम्हाला टाकतो आज. कारण ती लिंक पण टाका. उद्या परवा निवांत तुम्हाला शनिवार रविवारपर्यंत तुमच्याकडे किट येत नाही तोपर्यंत स्वतःचं अबॅकस टूल पण बनवा. कोणी काहीतरी म्हणत असेल की बाबा असं काही नसतं टीचर ट्रेनिंग, असं काहीच नसतं, पण त्यांना सांगा हो 1 लाख रुपये भरल्यानंतर असंच ट्रेनिंग असतं असं पण सांगा. हा, तुमचं ते हलकं असेल म्हणा, काहीतरी 50-50 हजार रुपये भरले असतील, इथं 1 लाख रुपये भरले की घरी बनवावं लागतं असं सांगायचं. आपलं जरा वेगळं आहे असं सांगायचं. कारण कोणी जर 5-50 भरले असतील ना, ते म्हणतात असं काही नसतं, सर्व रेडीमेड भेटतं. पण म्हणायचं नाही आम्ही 1 लाख रुपये भरले आणि आम्हाला घरी बनायला शिकवलेलं आहे, कारण आपलं जरा वेगळं आहे. सो प्लीज 28, 28 मधून -16 केला. आता मी काय करू शकतो? -8 +80 करू शकतो आणि +7 करू शकतो. म्हणजे मी +87 करू शकतो. पुन्हा परत माझा आन्सर काय झालं? 99 झालं माझ्याकडे. 99 झालं. पुन्हा परत मी काय करू शकतो? ऑल थिंग्स आर सबस्ट्रॅक्शन साठी पॉसिबिलिटीज आहेत. कुठलाही अंक 99 पर्यंतचा तुम्ही सबस्ट्रॅक्शन करू शकतात. कुठलाही अंक, कुठलाही अंक बोला, करू शकतात. कुठलाही अंक करू शकतात. आणि म्हणून हे तुम्हाला पॉसिबिलिटीज ची प्रॅक्टिस करावं लागेल. -37 बघा, -30 आणि -7 केला आपण. -37. आता उत्तर किती उरलंय आपल्याकडे? 62. 62 -37. असं एक साधारण आता आन्सर आहे आपल्याकडे 62. इकडे लक्ष द्या, 62. आणि आता पुन्हा परत या 62 मध्ये आपण -51 केला. -50 आणि -1. आन्सर इज द 11. -51, -51. आन्सर इज द 11. आन्सर इज द 11. सांगण्याचा उद्देश प्लीज इकडे लक्ष द्या. आजचा क्लास असा होता. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या सर्वजण. आन्सर इज द 11. आन्सर इज 11. असा अंक घ्यायचा. पुढचा अंक कुठला जो शक्य आहे, सबस्ट्रॅक्शन किंवा ऍडिशन, जे काही शक्य आहे ते करून कमीत कमी, प्लीज इकडे लक्ष द्या, आज कमीत कमी 9:30 वाजता तुम्हाला जी सवय रोजची ठेवा, 9:30 वाजता, की सर्व जेवण झाले की 9:30चा आपला खरा क्लास असतो. पण आता सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत आणि या सुट्ट्यांच्या दिवसामध्ये आपल्याला एक ठरलेला टास्क आपल्याला 1.5 महिन्यात 4 लेवलचा तुमचा कंप्लीट करायचा आहे. आणि सरांना सुट्ट्यात म्हणून आपण दुपारचा, कारण माझी एक शिफ्ट सेकंड आणि एक शिफ्ट फर्स्ट शिफ्ट असते, पण पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा 9:30ला भेटणार आहोत. अशा पद्धतीचे 5 कॅल्क्युलेशन, 5 ओळीचे, इकडे लक्ष द्या, 5 ओळीचे. म्हणजे जर क्लासमध्ये आता किती आहेत? 44 जण आहेत, हे बघा. आता 44, आता तुम्हाला लक्षात येईल बरं का उद्यापर्यंत, उद्याच्या क्लासपर्यंत. 44 × 5 म्हणजे 220. इकडे लक्ष द्या, मला काय सांगायचं तुम्हाला? 220 कॅल्क्युलेशन वेगवेगळे तयार होतील या क्लासमध्ये. लक्षात आलं का तुम्हाला? 220 प्रत्येक ताईने. पण त्या ताईंनी पण काय करा माहिती का? गुड प्रेझेंटर बना. छानपैकी 5 कप्पे तयार करा. फोटो काढताना सुद्धा आहे ना, हात वेगळा आणि म्हणजे असं फार असे तिरकस तारकस फोटो काढतात बरेच जण. जर काढताना पण व्यवस्थित फोटो काढा. पोस्ट करताना पण त्याला जरा असं मस्तपैकी त्याला पाहिजे तेवढंच कट कर. काही ताई येत ना, तोंडाचा फोटो, पासपोर्ट सांगितला तर झाडाचा मोठा आणि ताई छोट्या असा फोटो पाठवतात. मग त्या ताईंना सांगावं लागतं, तुम्ही झाडांचा फोटो दिलाय का तुमचा दिलाय, मला असं सांगावं लागतं. मग तेव्हा ताईंना लक्षात येतं की कदाचित माझा फोटो लावायचा आहे का आय कार्डवर. मी ताई तुम्हाला झाडाचा फोटो नव्हता द्यायला सांगितला, मी तुमचा फोटो सांगितला होता. गुड प्रेझेंटर पण बनता आला पाहिजे आपल्याला, म्हणजे ते पण एक स्किल असतं. आता तुम्ही 4 पैकी जे बनवाल त्याचा एक छान फोटो काढा. मी कधी बोललो नाहीये, कधी आतापर्यंत ताईंना बोललो नाही, पण या क्लासमध्ये बोललो, कारण ते अनुभव येतो. नंतर मध्ये भलत जे दिसायचं ते दिसत नाही, भलतच काहीतरी त्या फोटोमध्ये दिसत राहतं आजूबाजूचं बॅकग्राऊंड. प्लीज आपण ह्या सर्व गोष्टी शिकल्या पाहिजे. हा, हे गुड क्लीननेस प्रेझेंटर, गुड या सगळ्या गोष्टी माझे पण मी प्रयत्न करतो बरं का. मी काय म्हणजे बोलतोय म्हणजे मी काय खूप असा खूप हुशार आहे किंवा खूप नाही, पण सवय मला बोलायची. तुम्ही एक भाऊ म्हणून अधिकार दिलाय म्हणून बोलतोय. पण आपण प्रयत्न करायचा, जे गरजेचं आहे ते प्रॉपर पोहोचलं पाहिजे आणि तेच देता आलं पाहिजे. सो प्लीज आजचा टास्क काय लक्षात आला सर्वांना? क्लिअर आहे?
आता हा तुम्ही 5च्या ऐवजी 15 पण बनवू शकतात, 5च्या ऐवजी 10 पण बनवू शकतात. इथं कंजूशी नाहीये. तुम्ही म्हणाल 15 दिले तर काय मग मला लाईट बिल जास्त येणार आहे का? नाही, या महिन्याचं मे महिन्याचं लाईट बिल अजिबात जास्त आहे. हा, तो फॅन जास्त वापरला तर येऊ शकतं. पण लाईट बिल तुम्ही 15 कॅल्क्युलेशन बनवले तर येणार नाहीये. म्हणून कंजूशी नको. सो क्लिअर आहे. जो एक प्रश्न होता ते परत सांगतो. 220 कॅल्क्युलेशनची मी उद्यापर्यंत अपेक्षा करेल, उद्याच्या क्लासपर्यंत, 2 वाजेच्या क्लासपर्यंत. ओके. 9:30ला जरूर करा, 9:30ला बसायची सवय करा. एक मला 2 प्रश्न आले होते ते सांगतो, की प्रत्येक लेवलची एक्झामसाठी पेपर देत असतो मी, जसं रोज प्रॅक्टिस पेपर देतो ना तसा पेपर देत असतो. तसं तुमची फायनल एक्झामचा पण एक पेपर आहे, सबमिशन म्हणतात त्याला. जेव्हा तुम्ही सर्टिफिकेशनला येतात ना, तेव्हा तो सबमिशन सोडवलेला पेपर तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये पाठवायचा असतो पहिले, म्हणजे खरोखर सोडवला आहे की नाही तुम्ही, कारण तुमचं सर्टिफिकेशन तयार होण्याच्या आधी संस्थेकडे एक ऑडिटेबल डॉक्युमेंट असतं ते. कधीतरी एक ऑडिटेबल म्हणजे ते काय वर्षभर लागत नसतं, पण कधीतरी जेव्हा ऑडिट असतं तेव्हा डॉक्युमेंट ऑडिटेबल डॉक्युमेंट आहे. म्हणून जेव्हा तुम्ही तो पीडीएफ पाठवता तर मी ई फॉर्म मध्ये तो सेव्ह करून ठेवतो, आणि जेव्हा तुम्ही फिजिकल पाठवता तेव्हा मी फिजिकल फॉर्म मध्ये त्याला माझ्या फाईलला लावून ठेवतो. लक्षात आलं? म्हणून तुम्हाला फायनल एक्झाम सुद्धा तुम्हाला सबमिशन बेस असणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झाम असणार आहे. ऑनलाईन म्हणजे लिंक देईल तसे आपण शनिवार रविवारी 2 एक्झाम देणार आहोत. उद्या परवा बघूया, त्याच्या आधीच करता आलं तर. त्याच्यानंतर आज मी तुम्हाला रजिस्ट्रेशनचा पण फॉर्म टाकणार आहे. आता पुन्हा परत कोणाला विचार करायचा असेल, बाबा आत्ता करू का पुढचं करू, नो प्रॉब्लेम. तुम्हाला आत्ता वेळ नसेल तर पुन्हा परत आपली जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जेव्हा काही पुढची बॅच येईल तेव्हा करा. पण पुन्हा परत करू की नको काय त्याच्यासाठी बिलकुल कोणी फोन करू नका. पण जरूर काही अडचण असेल तर जरूर मेसेज करा, पहिले मेसेज करा. मला जशी सवड असेल तसं मी तुमच्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट करत असतो. आणि काही नाही, आपला फॅमिली ग्रुप फॅमिली आहे, या फॅमिलीमध्ये कोणी सिनियर ताई आहे त्यांना जरी फोन केला तरी ताई सर्वजण आपल्याला मदत करत असतात. असं काही नाही, वी आर ऑल आर फॅमिली मेंबर. पण पहिला मुद्दा आपण इतकं छानपैकी साध्या मराठी मोड भाषेत, घरगुती भाषेत आपण शिकतोय. मला वाटतं तुम्ही रोजचा क्लास केला, रोजचा टास्क कंप्लीट केला तर तुम्हाला काही नाही. मला 2 प्रश्न आले होते, की परीक्षा तुमची कुठं होईल, नाशिकलाच यावं लागेल का? नाही, परीक्षा तुम्हाला घरूनच द्यायची आहे. पण सर्टिफिकेशनला जरूर तुम्ही यावं असा आग्रह नसेल. जर सर्टिफिकेशनला नाही आलात तर तुम्हाला 1100 रुपये फाईन देऊनच तुम्हाला सर्टिफिकेशन देण्यात येईल, असं आपण अट ठेवली होती. त्या अटचं बघू, जसं आमच्या जयश्री अजून आल्या नाहीयेत, बघू आपण, की कारण तुम्ही यावं. आणि आता महिला मंडळींना अर्धा तिकीट आहे, उलट गव्हर्नमेंटनं तर अजूनच काम, कुठून कुठून सांगली साताऱ्याहून ताई लोक येतात, तर अजून त्याच्यापेक्षा मला वाटतं दुसरे प्लेसेस लांब असू शकत नाही. सो रजिस्ट्रेशनच्या बाबतीत 10,000 रुपये 100 किट चार्जेस. त्याच्यानंतर मी तुम्हाला, तुम्ही रजिस्टर एका आल्यानंतर तुम्हाला सर्वांना मी ब्लेझरचं साईज विचारेल आयडेंटिटी कार्डसाठी. तुम्ही तुमचं क्लासचं पण नाव आठवून ठेवा, किंवा माझ्या क्लासचं नाव मला काय द्यायचंय. फ्रीडम आहे तुम्हाला. तुम्ही ब्रेन ट्रेन एज्युकेशन, ब्रेन ट्रेन, अबॅकस क्लास, वेदिक मॅथ असं ठेवलं तरी चालेल, किंवा तुम्हाला वाटतं माझं युनिक नाव मला ठेवायचंय ते पण ठेवलं तरी चालेल. ओके. म्हणून कारण एक 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 गोष्टी मला पण माझ्या साईडनं तुम्हाला लेट नको व्हायला पाहिजे, म्हणून सर्व करायच्या आहेत. त्याच्यानंतर अजून काय विषय होता? रजिस्ट्रेशनचं सांगितलं, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, आणि 2-3 कॅल्क्युलेशन बाय बाय करू. माझ्याकडे 5 मिनिटं आहेत अजून, आणि मला 1-2 तुम्हाला पोस्ट करा. क्लिअर आहे ना? सर सर समजले? सर एक प्रश्न विचारायचा. बोला एक ना सीमाताई. एक प्रश्न विचारायचा होता. बोला ना. आपण जे झिरो लेवलचे पेपर पाठवलेले आहे की नाही तुम्ही, तर ते ज्युनियरला पण तेच पेपर द्यायचे का? ओके ज्युनियर ओके. वाल्यांना, छोट्या सांगतो मुलांना? सांगतो ना. तुमचा मला व्हिडिओ दिसत नाही, पण मी सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला 2 पद्धतीचे पेपर पाठवले, एक प्रॅक्टिस पेपर पाठवला आणि फायनल इव्हॅल्युएशन पाठवलेलं आहे. बरोबर? बरोबर ना? तर ते ते देण्याचा उद्देश असा होता, प्रॅक्टिस पेपर, की काही ठिकाणी बऱ्याच ताईंकडे सिनियर मुलं आहेत, आणि त्या सिनियर मुलांचं ते लहान मुलांची जी काही इव्हॅल्युएशन पेपर आहे, तो त्या मोठ्या मुलांना असं वाटतं अरे हे तर खूपच इझी आहे. म्हणून एक त्याच्याबरोबर एक एक्स्ट्रा प्रॅक्टिस पेपर दिलेला होता, कारण सिनियर मुलांची पण एक्झाम घेता यावी. पण तुम्हाला जर ज्युनियर मुलांचा प्रॅक्टिस पेपर पाहिजे असेल तर आपल्याकडे ऑलरेडी स्टेट लेवल नॅशनल लेवलचे होते, पण मी पुन्हा परत देऊन टाकेल तुम्हाला. तुम्हाला पुन्हा परत त्याची प्रिंट काढून त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेता येईल. मला मला मेसेज करा, मी पाठवून देईल ताई. हा.
पण मुद्दाम तुम्हाला जर सिनियर हा मुलं असतील तर ठीक आहे. त्यांची पण गैरसोय व्हायला नको, म्हणून त्यांची टेस्ट 1 आणि टेस्ट 6 अशा 2 पाठवल्या होत्या मी तुम्हाला. कारण त्यांना पण ते लर्निंग व्हावं हा उद्देश. किंवा तुमच्याकडे दुसरे पण मुलं असतील तर त्यांची पण टेस्ट घेता यावी तुम्हाला, म्हणून बाकी काही नाही. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज, थोडासा फास्ट. काही काळजी नका करू. अजून मला थोडंसं 1-2 मिनिटं घेतो. हक्काने इकडे लक्ष द्या. आज जातानाच्या आधी शिकून जातो म्हणजे उद्या त्याच्यावर. हे बघा इकडे लक्ष द्या सर्वजण. असं करा, हे बघा पेन किंवा पेन्सिल असेल तर या 3 बोटांमध्ये घ्या. 3 बोटांमध्ये घ्या. राईट हँड, राईट हँड, राईट हँड, राईट हँड. आणि हे 2 बोटं असे करा, 2 बोटं असे करा. या 2 बोटांची एक्सरसाइज असं करा. राईट हँड, राईट हँड. करा करा. काय असेल ते चिवचिव चिमणी करा, नो प्रॉब्लेम. ओके, क्लिअर आहे. आता इकडे लक्ष द्या. असं करा, असं करा, असे पण करा. सेट द झिरो, याला असं सेट द झिरो पण म्हणतात. हे मला शिकवायचंय तुम्हाला उद्या, सेट द झिरो. ओके. जर मला 4 करायचं असेल, जर अबॅकसचा रॉड असेल तर 4 बीट खाली असतात. ते 4 बीट्स थम अप करतो आपण. बोला माझ्याबरोबर, +4 थम अप, थम अप. -2 इंडेक्स डाऊन, -2 इंडेक्स डाऊन. म्हणजे आता 4 बीट आन्सर लाईनला टच झाले होते, तिथं 4 आन्सर होतं. पिक्चर बघा, पिक्चर पिक्चर बघायचं आहे. आणि त्याच्यातून -2 झाले. आता 2च बीट तिथे अवेलेबल आहे. बीट बघा, फोटो बघा, 2 अंक नका बघू, बीट बघा. बीट बघायचे आहेत आपल्याला. +5 बघा, इंडेक्स फिंगरने डाऊन केला, +5. आता 5 तिथं टच झाला. आता 7चा फोटो दिसतोय मला. फोटो बघा, म्हणजे वरचा 5चा बीट आणि खालचा 2चा बीट, असा 7चा फोटो बघा. -6 या दोघं असे ओपन केले मी. म्हणजे या बोटाने वरचा 5 ओपन केला आणि या अंगठ्याने तो 7 मधला 1 ओपन केला. आता तिथं फक्त अवेलेबल काय आहे? तिथं अवेलेबल काय? 1 आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जे वाटतं ना, की आपण कशा पद्धतीने बघू, हे पण आपल्याला उद्या शिकायचं. ठीक आहे ना? थोडस हे पण आपण शिकू. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आणि तुम्हाला डायरेक्ट मेंटल अरिथमेटिक कॅल्क्युलेशन करायचं आपण उद्या शिकू. म्हणजे 3. उद्या तुमच्याकडे मला आता टूल बद्दल तुम्हाला एक लिंक टाकायची आहे. लिंक टाकण्याचा मी थोड्या वेळाने प्रयत्न करतो, जसे वेळ भेटेल तसा. टूल बनवण्याची लिंक, व्हिडिओ आहे आपल्याकडे, त्याचा प्रयत्न करतो. पहिले फॉर्म आणि तुम्हाला हे पाठवतो. माझ्याकडे मोजून आता 5-6 मिनिटं बाकी आहेत. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. जाण्याच्या आधी 2 कॅल्क्युलेशन प्लीज, फास्ट. ओके. ओके प्लीज. 46 -21 -15 +82 -71 +66 -77 +84 -73. लक्ष्मीताई, तो तुमचा 5 कसं काय ओपन झालाय मला माहित नाही. तो 5 एक्स्ट्रा आहे तुमच्या बोटांवर. ओके. ओके, ठीक आहे. +58 -71 +66. 66 अवेलेबल आहे ना? नाही का? नाहीये, नाहीये, नाहीये. 61 करा, 61 करा. सॉरी, सॉरी, 61 करा. ओके, 61 करा. 61 केला का? या ताईंचं पुन्हा परत चुकलं, लक्ष्मी ताईंचं. ठीक आहे, काय हरकत नाही. आन्सर इज द 69. आन्सर इज द 69. काय होतं ना, या खूप काही ताईंचं फिंगरिंग रॉंग असलं की मला पण माझा व्हिज्युअलायझेशन माझं पण होऊ शकतं मिस्टेक, नो प्रॉब्लेम. आन्सर इज द 69. सो एक लास्ट कॅल्क्युलेशन, नंतर बाय बाय करतो इमिजिएटली, कारण मला ड्युटीला जायचंय. छानपैकी रोजच्या रोज दिलेली प्रॅक्टिस करा. आजच्या प्रॅक्टिस काय? 5 कॅल्क्युलेशन, 5 ओळीचे 5 कॅल्क्युलेशन मिनिमम. म्हणजे ग्रुपमध्ये 200, आता 40च ताई राहिल्या. 44 ताई होत्या. त्या 4 ताईंना घाई असेल म्हणून त्या निघून गेल्या. नो प्रॉब्लेम. त्यांना आता होमवर्क दिला, आता बुट चावायला लागले त्यांना, असं व्हायला लागलं. ओके ना? सांगितलं होतं ना, बऱ्याच ताईंना होईल ते, काही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 2 again +2 -3 +5 -6 +22 -11 +55 -66 +3 -2 +1 +60
-61. आठवतं बाबा. आता विचारा त्या गणपती बाप्पांनी रामायण कशी लिहिली असेल, का महाभारत काहीतरी लिहिलं होतं म्हणे, काय व्यास गुरुजींनी त्यांना काय सांगितलं, त्यांना ते पुढे पुढे जात होते आणि ते पुन्हा परत आठवून सांगत होते. मग ते गणपती बाप्पाचे पण थोडेसे आपण गुणधर्म घेतले पाहिजे, म्हणजे जे काय असेल ते, म्हणजे माहीत नाही ते काय अध्यात्मशास्त्रामध्ये, पण ज्या गुड क्वालिटीज त्या आपण घेतल्या पाहिजे. सो ओके ना, आन्सर इज द येस येस. असं काही नाही बरं का गीताताई, असं आन्सर विन्सर असा मोरबीर नाही तयार झाला पाहिजे. आन्सर इज ओनली वन. आन्सर इज ओनली वन. काही प्रॉब्लेम नाही. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. आणि जे शिकतायत, जे आतापर्यंत शिकले, ते कोणाला तरी ट्रान्सफर करा. सो ओके, बाय बाय. पुन्हा भेटू आपण उद्या 2 वाजता न चुकता. तोपर्यंत मी 5 कॅल्क्युलेशन तुम्ही बनवलेले प्रत्येकाने टाकलेले असतील. रजिस्ट्रेशन मी सुरुवात झालेली असं सांगतो, कारण तुम्हाला शनिवार रविवारपर्यंत, कारण पुन्हा परत शनिवार रविवार कदाचित माझा जाऊ शकतो वाया. वाया नाही, पण बिकॉज ऑफ इमर्जन्सी. तर म्हणून त्याच्या आत तुमच्यापर्यंत किट पोचावेत हा उद्देश आहे. तर ते तुमच्या परीने तुम्ही बघा. ओके, बाय बाय. बाय बाय. ओके.